40 इंच छातीच्या मापाची इथं बाही कटिंग बघणार आहे. तर बाही लांबी जी आहे ती 5 इंचाची आहे. बाही लांबी 5 इंचाची असल्यावरती 40 इंच छातीच्या मापाची बाही कटिंग कशी करायची ते आज आपण इथं बघणार आहोत. तर बघा, बाही घडी घ्यायची आहे आपल्याला 10 इंचाची. तर या साईडने एक्स्ट्राचं कापड बघा मी तुम्हाला जॉईन करून दाखवणार आहे कशा पद्धतीने ते जॉईन करायचं. खालच्या साईडने 1.5 इंच मी शिलाई मार्जिन घेतलेला आहे, कारण हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे. तर बघा, वर 5 इंच बाही लांबी आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन असं घेऊन मी मार्किंग करून घेतलेलं आहे. बंद बाजूने 1.25 इंचावरती मार्किंग केलं आणि कॅप हाईट जी आहे ती मी घेतलेली आहे 3.25 इंच. तर अशा पद्धतीने कॅप हाईट घेतल्यामुळे तुमची फिटिंगची लाईन जी आहे ती सरळ येईल. या पद्धतीने तुम्ही कॅप हाईट घ्यायची आहे. इथे 7.25 इंचावरती मी दंडघेर टाकला आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर बघा, याला मी तुम्हाला कशा पद्धतीने कापड जॉईन करायचं ते सुद्धा इथं दाखवणार आहे. बाहीचा बाहेरील आकार कट करून घेतला, त्याच्यानंतर हा आतील आकार सुद्धा हे बघा या पद्धतीने कट करून घेतला आणि आता इथं जॉईन कसा द्यायचा ते तुम्हाला दाखवते. तर बघा, या पद्धतीने हे एक्स्ट्राचं कापड मी इथं घेतलेलं आहे. 2 इंचावरती मार्किंग करायची आहे, खालच्या साईडने 1 इंचावरती आणि हे कट करून घ्यायचं. आणि आता आपण इथं माप टाकून घेऊ. खालच्या साईडने बघा अर्धा इंच आपल्याला लागत होतं एक्स्ट्राचं आणि वरच्या साईडने 2 इंच. या पद्धतीने हे बघा तिरकी लाईन आखून घेतली आणि या साईडने सुद्धा तिरकं आखून घेतलं. तर खालच्या साईड बॉटम पट्टी आहे ती दुमडण्यासाठी आपल्याला तिरकं ठेवायचं असतं, म्हणजे बॉटम पट्टी आपली व्यवस्थित लागली जाते. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी 5 इंच बाही लांबी असलेली बाही कटिंग करून दाखवली. यामध्ये जर काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारायचं आहे.